अखंड हरिनाम सप्ताह सोहळा मुक्कामी ताडे गावामध्ये संपन्न झाले। या सप्त्याला एकूण 66 वर्षे पूर्ण झाले। विठ्ठल रुक्माई मंदिराला भाविकांची खूप गर्दी होत असे। रोज या मंदिरात सकाळी काकड आरती होत असे, तसेच संध्याकाळी प्रवचन व रात्री कीर्तनाचा भाविक लाभ घेत असत। दिनांक 7/5/2024 रोजी संध्याकाळी पालखी काढण्यात आली। या पालखी सोहळ्यात गावातील ग्रामस्थ मंडळी व महिला मंडळी टाळ पकवासाच्या तालात भजन गात संपूर्ण गावातून पालखी मिरवणूक काढण्यात आली। तसेच संपूर्ण गावात घरोघरी सुंदर अशा रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या। तसेच प्रत्येक टप्प्याटप्प्यात नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती। तसेच गुरुवर्य हरिभक्त परायण जनार्दन महाराज यांच्या हस्ते आलेल्या पाहुण्यांचे व माऊलींचे स्वागत करण्यात आले।
रामकृष्ण हरी जय जय राम, जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण, जय रामकृष्ण हरी जय जय राम, जय जय राम। नारायणी रसे चरित्र जय नारायणी रसे चरित्र जय नारायणी रसे चरित्र जय नारायणी राम का बोधनी राखी रसे चरित्र जय नारायणी रसे चरित्र जय नारायणी रसे चरित्र जय नारायणी रसे चरित्र जय नारायणी राम का बोधनी राखी Hare
चरित्र केले नारायणे, ये दशे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखिताये, ये सोंग सारिले या रूपे अनंते, पुढेही बहुत करणे आहे तुका म्हणे धर्म संस्थापनी, आहे तुका म्हणे धर्म संस्थापनी, केला नारायणे अवतार,
माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम आयसे देई प्रेम काही काळ विठाला चैत्र केले नारायणे रांगता गोधने राखिताई माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम आयसे देई प्रेम काही काळ पांडुरंगा कुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ध्यान दीपा नमो सद्गुरु सचिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिरा वारकरी संताच्या मस्तक माझा पायावरी या वारकरी संताच्या एदसे चरित्र केले नारायणी रांगता गोधने राखिताई माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम आईसे देई प्रेम काही काळा पंढरपूर परमात्मा अलंकार पौर्णिमाशी श्री ज्ञानोबराय वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी विराजमान असणारे श्री तुकोबराय आदि करून श्री पुंडलिक महाराजापासून स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराजापर्यंत आज तागायत आलेला हा वारकरी संप्रदाय आणि संप्रदायातील संत मंडळी यांच्या चरणी दंडवत विठाला श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा असून प्रस्तुत अभंगामध्ये संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज भगवान परमात्म्याचे अवतार मीमांसा भगवान परमात्मा अवताराला किम निमित्ताने येतो याचे महाराज चिंतन मांडतायत विठाला गेली 66 वर्षापासून चालत असलेला अखंड हरिनामा सोहळा विठ्ठल रुक्मिणी मंदिर इताडे ग्रामस्थ मंडळ असतील राजकीय सामाजिक आर्थिक परमार्थिक शैक्षणिक क्षेत्रातील सर्वच मंडळीच्या सहकार्यानं आयोजनानं नियोजनानं प्रयोजनानं चालत असलेला हा कीर्तन महोत्सव आणि कीर्तन महोत्सव म्हणलं तर महाराज म्हणतात सप्ताह म्हणला तर जसं महाराज लक्षात घ्या एखादा चित्रपट आपण पाहतो चित्रपटामध्ये महाराज अनेक प्रकारचे नट असतात अनेक प्रकारच्या नट्या असतात तुम्हा आम्हाला त्याच्यामध्ये काम करताना दिसून येतात पण मात्र त्याच्या मागचा डायरेक्टर काही वेगळा असतो आणि प्रत्येक महाराज चित्रपट असो व्यवहारातली गोष्ट असो परमार्थातली गोष्ट त्याच्याकरता महाराज विशिष्ट एक डायरेक्टर असतो त्या डायरेक्टरच्या संबंधानं तो परमार्थ उभा राहतो तो संसार उभा राहतो याच्या मागचे डायरेक्टर जर विशेष कोणी असतील तर सर्वांवर आपल्यावर कृपा छत्र छायेखाली ज्यांचा आपण परमार्थ करतो असे असणारे स्वानंद सुखनिवासी सद्गुरु सावराम बाबा महाराज असतील त्याचप्रमाणे स्वानंद सुखनिवासी निवासी आमचे कबीर महाराज असतील त्यांचा सुद्धा या आपल्या परिसरामध्ये मोठा असा मोलाचा परमार्थामध्ये वाटा आहे कारण की अनेक आपला जो भाग आहे त्यांचा मला वाटतं कबीर घराण्याशी जोडलेला आहे आणि त्यांचा शिष्य परिवार आहे तसंच महाराज अनेक साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं चालत असलेला हा 66 वर्षापासून सप्ताह तसं पाहायला गेलं का 66 शब्द हा बोलायला आपल्याला सोपा वाटतो पण एवढे वर्ष टिकून ठेवणं मात्र अवघड आहे विठाला आम्हाला तर शेती महाराज लावायची आणि शेतीचा हंगाम संपला तर लग्न खात फिरायचं पण मात्र हा हंगामी परमार्थ ही हंगामी शेती नसावी बागायतदार महाराज जशी शेती असावी तर
तुमचा आमचा परमार्थ सुद्धा बागायतदार पाहिजे. धारा खंडित ओघ चालिला नित्य. परमार्थाचा महाराज ओघ हा तेलाच्या धारेवर असावा. तेलाची धार जशी महाराज सरळपंथी असते आणि पाण्याची धार मात्र तुटक असते. मग परमार्थ पाण्याच्या धारेवर असावा, तेलाच्या धारेवर असावा. परमार्थ हा तेलाच्या धारेवर सरळ महाराज अखंड पाहिजे. तसं अखंड 66 वर्षापासून चालत असलेला नाम महोत्सव आणि या नाम महोत्सवामध्ये आमचे आदरणीय असणारे गुरुस्थानी असणारे आमचे जनार्दन बाबा त्यांना महाराज आमच्या वाट्याला ही सेवा दिली. तसं पाहिलं तर नवे बहुश्रुत नवे ज्ञानशील दासमी दुर्बळ वैष्णवांचा दुर्बळ. माझा आवाज येतो व्यवस्थित तुमच्यापर्यंत? दासमी दुर्बळ वैष्णवांचा दुर्बळ असा वैष्णवांचा दास आहे. कोणत्याही प्रकारचं विशेष अध्ययन नाही. आणि काल्याचं कीर्तन म्हणलं तर त्याला चांगला महाराज वयामानाने त्याचप्रमाणे महाराज बरं का वयामानाने असेल किंवा महाराज ज्ञानाच्या संबंधाने असेल, ज्ञानाच्या संबंधाने त्याची उंची वाढलेली असावी, वयाच्या संबंधाने त्याची उंची असावी. पण माझं मात्र तसं काहीच नाही, फक्त अंगानेच वाढलोय. विठाला आमचे तत्वनिष्ठ वारकरी महाराज लक्षात घ्या, तुम्हाला किती ज्ञान झालं त्याच्यावर तुम्ही मोठे ठरत नाही, तुमच्या तत्वाने तुम्ही मोठे ठरता. विठाला म्हणायचे जीवनामध्ये एखादं तत्व सुरुवातीला आपण सुरू केलं ते शेवटपर्यंत पाळणं याला अनुष्ठान म्हणतात. काही लोक म्हणजे आम्ही अनुष्ठान केलं. काय अनुष्ठान केलं म्हणजे नुसतं दूध पितो, नुसते सफरचंद खातो. अरे हे काय अनुष्ठान असतंय होय? जीवनामध्ये परमार्थाची जी बाब तुमच्या आमच्या जीवनात उचलली ती शेवटपर्यंत करायला लावणं याला तत्वनिष्ठ म्हणतात. आणि असे तत्वनिष्ठ असणारे आपले पंढरीनाथ बाबा मग महाराज म्हणतात हे समोर आहेत म्हणून महाराज त्यांची स्तुती वगैरे नाही. त्या दिवशी आम्ही भाईंदरला गेलो होतो, एक कबीर महाराज भेटले होते. संतांनी सांगितलं त्या मार्गाने वागणारा त्या दोन पद्धती तुम्हाला आम्हाला दिसतात. संतांनी सांगितलं त्या मार्गाने जो वागला त्याच्या जीवनाचं महाराज पतन न होता त्याचं कल्याण होतं. आणि महाराज संतांनी जे सांगितलंय त्याच्याप्रमाणे मात्र आचरण करत नाही त्याला बद्धता नावाचा दोष येतो. ज्ञानोबराय म्हटलं अंगा मनची रुची यावे येतो लेणी कृतकृत्य नाटवे तरी करणे याचे निनावे बलतेची करी. फक्त कोणत्याच गोष्टीची कृतकृत्यता पाहत नाही, फक्त स्वतःच्या मनाप्रमाणे आचरण करतो. महाराज म्हणत त्यानं काय होईल, त्याच्यानं काय महाराज सिद्ध होईल, त्याच्यानं पुढे महाराज चांगलं वाईट बरं वाईट या कोणत्याच गोष्टीचा विचार करत नाही, फक्त आणि फक्त स्वतःच्या मनाप्रमाणे आचरण करतो. त्याला बद्धता नावाचा दोष येतो. मग आजचं कार्याचं कीर्तन म्हणलं तरी तुमच्या आमच्या मनाप्रमाणे इथं काही अभंग घेता येत नाही. येतं वडील जे जे करती दया नाम धर्म ठेवती. आपल्या पूर्वसरीचे जे संत होऊन गेले, आपल्या पूर्वीचे जे कीर्तनकार होऊन गेले त्यांनी ज्याप्रमाणे महाराज आचरण केलं परमार्थामध्ये, त्यांनी ज्याप्रमाणे परमार्थाची पावलं टाकली त्या पावलावर पाऊल ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून आजच्या दिवसाला याप्रमाणेच अभंग घ्यायचा. विटाला काल्याच्या प्रसंगातील अभंग असेल किंवा गौळणी प्रसंगातील अभंग असेल या प्रकारचे अभंग घ्यायचे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची थोरी या कीर्तनामध्ये गायली जाते. काहो महाराज ज्या श्रीकृष्ण परमात्म्याची थोरी या कीर्तनामध्ये गायली जाते त्या श्रीकृष्ण परमात्म्याचं नाम म्हणजे काय आहे किंवा ज्या श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचा या कीर्तनामध्ये उच्चार करायचा ते चरित्र तरी कसं आहे. महाराज म्हणले जगाच्या पाठीवर हे भगवान परमात्म्याचं चरित्र म्हणजे कसं आहे. दारू भवसागर दारू भवसागर
भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र म्हणजे तारू भवसागरीचे वंचनेच्या अधिकारी. महाराज म्हणतात ते भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र तुम्हा आम्हाला तारणार आहे. कारण की संसार रूपी सागराचा जर तुम्ही आम्ही जर विचार केला तर संसार सिंधू हा दुस्तर नुलंगी उल्लंघिता पाडू बहुत वाविले दूर न लगे जी पहिलं धडी बहुत दिवसा झाला फेरा. महाराज म्हणतात या भवसागरातून तारून नेण्याकरता एक श्रीकृष्ण परमात्म्याचे चरित्र आहे. कारण की महाराज म्हणतात यो संसार रूपी सागर असा आहे का त्याच्यामध्ये बाबा गेला तर कोणी आला का. महाराज म्हणले आगा दिवसिया दुया वाटी परतले पावलाचे नादी कीर्ती स्वये निमले गोटी ते पुराणी जेतीची. महाराज म्हणले संसार रूपी सागर असा आहे का त्या संसार रूपी सागरामध्ये गेला असं मात्र ऐकलं पण आला असं कोणी ऐकलं का. महाराज म्हणले पुराण फक्त वर्णन करतात का आमका आमका गेला पण मात्र आला असं मात्र दिसत नाही. मग लक्षात घ्या या संसार रूपी सागरामध्ये कोणी येत नाही परतून. मग महाराज संसार रूपी सागर सामान्य आहे का. बरं हा बरं ते पण आलोच संत महाराज बरं का लय बरे बरं का. महाराज म्हणतात या संसार रूपी सागरामध्ये आपण तुम्ही आम्ही बुडतो पण संत सुद्धा घाबरतात. ते म्हणतात चालत वाट पुढे वाट बहुत जन नाही आले नद्या काय झाले काल तरी ऐकली. मग आम्ही काय केलं पैसलो संधी बाई तुझ धरवणीची आता माझी करी चिंता मी म्हणायला लागलो का थोडं वाजवायचं तुम्ही काय ताळवेल वाजवायचं. मी असं काही चित्ती का बहुत जण गेले नाही आले मागोती. कोण कोण गेले आजोबा गेले पंजोबा गेले खापर पंजोबा गेले सगळे गेले काही मात्र येत नाही. मग महाराज म्हणतात त्या संसार रूपी सागरामध्ये तुम्ही आम्ही तरुण जायचं कसं. त्याच्या करता तारू भवसागरीचे वंचनेचे अधिकारी. त्याला तरुण जर जायचं असेल तर महाराज उंच असो वा नीच असो त्याच्या करता भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचा उच्चार करायचा म्हणजे त्याच्या जीवनामध्ये सुलभता प्राप्त होते. बरं महाराज या श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचा उच्चार तुम्ही आम्हीच करतो याच्यामध्ये विशेष नाही. महाराज म्हणजे द्वैत अद्वैत भावाचा ज्यांनी विशेषतः वेगवेगळे महाराज विषय मांडले किंवा ज्यांनी आपापल्या संकल्पना मांडल्या. कोण द्वैती विचार करतो कोणी अद्वैती विचार करतो पण स्वतःची मतं वेगवेगळी जरी असली तरी श्रीकृष्ण परमात्म्याच्या भक्तीविषयी मात्र मतं कोणाची वेगळी तुम्हा आम्हाला मात्र दिसून येत नाही. उलट प्रत्येक महाराज जो संप्रदाय होऊन गेला प्रत्येक जे भगवत भाव महाराज महानुभव होऊन गेले त्यांनी प्रत्येकानं श्रीकृष्ण भगवान परमात्म्याच्या चरित्राचा महाराज गौरवच केलेला तुम्हा आम्हाला दिसून येतो. अनेक संत मंडळी बघा ना आता आपल्या वारकरी संप्रदायाचे मूळ जर कोणी असेल तर भगवान शंकर परमात्मा आहे. पण कुळ कोणाच्या नावाने प्रसिद्ध आहे महाराज म्हणजे कुळ ते कोणाच्या नावानं कृष्ण नाम आहे. महाराज म्हणतात निवृत्ती गळीने कृपा केली पूर्ण आणि कुळ ते कृष्ण नामे. महाराज म्हणजे आपल्या संप्रदायाची महाराज मूळ जर पाहिलं तर भगवान शंकर परमात्मा पण मात्र त्या शैव परंपरेत सुद्धा मूळ जर कोणाच्या नामाने जर पवित्र असेल तर म्हणजे श्रीकृष्ण परमात्म्याच्या नामाने महाराज दिसून येतं. म्हणजे याच्यानं एकच गोष्ट लक्षात येते का श्रीकृष्ण भक्तीचा गौरव महाराज आपल्याचकडे आहे असं नाही. अनेक ठिकाणी अनेक संप्रदायामध्ये याचा विचार केला जातो. नवे नवे जे मुनी लोक महाराज म्हणजे शून्याचा सुद्धा विचार करत नाही ते सुद्धा जर भक्ती कोणाची करत
करत असतील ते सुद्धा कोणाला मानतात तर श्रीकृष्ण भगवान परमात्म्याला मानतात। एवढी त्या भगवान परमात्म्याच्या मध्ये विशेषता आहे। किंवा तुकोबर आहे बघा, ज्ञानोबर आहे बघा, नामदेव आहे बघा, कृष्ण भक्तीचा विशेष गौरव केलेला दिसतो। ते म्हणतात कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे दारू, उलट तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा। म्हणजे श्रीकृष्ण परमात्म्याचा प्रत्येक संतांनी महाराज गौरव केलेला किंवा त्या भक्तीचे महाराज गौरव केलेला तुम्हा आम्हाला दिसून येतो। अशा श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचं आज तुम्हा आम्हाला महाराज संत श्रेष्ठ तुकोबर आहे त्या चरित्राची मीमांसा या अभंगामध्ये सांगताना आपल्याला दिसून येतात। बरं त्या भगवान परमात्म्याच्या चरित्राचा जर तुम्ही आम्ही विचार केला तर का बरं तो भगवान परमात्म्याचं चरित्र महाराज जर विचार केला का भगवान परमात्मा तो अवताराला येतो तर त्या अवताराच्या अनेक मीमांसा प्रत्येकाच्या संबंधानं मांडलेल्या आहेत। विठाला त्या भगवान परमात्म्याची जर अवतार मीमांसा पाहिली तर तो भगवान परमात्मा कशा करता अवतार घेतो तर तीन गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात। पहिली म्हणजे धर्माची संस्थापना, दुसरं म्हणजे राक्षसांचा संहार करण्याकरता आणि तिसरं म्हणजे महाराज साधूचं रक्षण करण्याकरता भगवान परमात्म्याच्या तीन गोष्टी अवतार कार्याच्या संबंधाने दिसून येतात। पण नामदेव रायचा जर विचार केला तर नामदेव रायनं त्याच्या संबंधाने एक वेगळी गोष्ट मांडलेली आहे। भगवान परमात्म्याचा अवतार कशा करता होतो तर हो महाराज त्या भगवान परमात्म्याचा अवतार तीन कार्याच्या मुळे तीन कारणामुळे आपल्याला दिसून येतं। पण त्या मूळ जर भगवान परमात्मा जर पाहिला तर तो मूळ भगवान परमात्मा कसा आहे, निर्गुण आहे का त्या निर्गुण भगवान परमात्म्याला कोणत्याच गोष्टीचं रूप नाही, कोणत्याच गोष्टीचं रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण असा परमात्मा तुम्हा आम्हाला दिसून येतो। आता लक्षात घ्या निर्गुण परमात्मा आहे, मग निर्गुण परमात्मा जर सगुण का होतो तर त्याच्या मागची तीन कारण तुम्ही आम्ही पाहिली। त्या तीन कारणामुळे निर्गुणातून भगवान परमात्मा सगुण होतो। आता माझ्याकडे लक्ष द्या बघा, इकडं तिकडं पाहायचं नाही तर लगेच जय विठ्ठल करेल विठाला। निर्गुणातला परमात्मा सगुण का होत असतो तर त्याची तीन कारण तुम्ही आम्ही पाहिलेली आहे। मग इथं असा विचार येतो तो निर्गुणातला भगवान परमात्मा सगुण होतो कारण की या कारणांमुळे होतो। मग काहो महाराज त्या निर्गुण भगवान परमात्म्याकडे तुम्ही म्हणता तो परमात्मा आमचा असा आहे, आमचा परमात्मा तसा आहे, त्याच्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे, त्याचं महाराज पुराण वर्णन करतात, त्याचं वेद वर्णन करतात, त्याचं शास्त्र वर्णन करतात। मग असा असलेला निर्गुण परमात्मा त्याला निर्गुण तत्वावर कार्य करता येत नाही का तर लक्षात घ्या तो जरी महाराज म्हणले कर्तुम अकर्तुम सर्व शक्ती प्रधान जरी असला तरी निर्गुण तत्वावर त्याला मात्र हे कार्य करता येत नाही। काय कारण तर महाराज म्हणले ती समान सत्ता जर असेल तरच त्या गोष्टी सिद्ध होतात। लक्षात घ्या मडकं कशानं बनतो, मातीनं, तर कोणी म्हणलं दगडाचं मडकं बनवलं शक्य आहे? महाराज म्हणजे मडकं बनवायचं तर त्याला मातीच पाहिजे कारण की माती म्हणजे समान सत्ता आहे। किंवा महाराज एखादा म्हणला मला शेती करायची पण कशावर म्हणजे मृगजळाच्या पाण्यावर, कसं काय दादा शक्य आहे का? मृगजळाची तळी केली दुरची न्याहाळी ती पाणी साळी केली लावी शिकाई। ज्ञानोबराय म्हणतात अहो एखाद्या माणसाने जर ठरवलं तर म्हणले आता मी शेती करणार, पण शेती कशाच्या संबंधानं करणार तर म्हणजे मृगजळाच्या पाण्यावर करणार। महाराज म्हणले मृगजळाचं पाणीच नसतं तर शेती कुठून आली, शेती नाही तर धान्य कुठून आलं? महाराज म्हणले याला समान सत्ता म्हणजे तिथं पाणीच पाहिजे। तसं भगवान परमात्म्याला या गोष्टी करायच्या असेल तिथं तोच पाहिजे विठाला। त्याच्यामध्ये एवढी विशेष शक्ती आहे, तेवढी विशेष शक्ती आहे, पण मात्र तो भगवान परमात्मा निर्गुणातून सगुणच का होतो याच्या संबंधानं सुद्धा काही कारण मांडलेली आहे। पहिलं कारण महाराज म्हणतात तो परमात्मा निर्गुणातून सगुण का होतो तर तुमच्या आमच्या सारख्या सामान्याला महाराज म्हणले निर्गुण देवाची उपासना करणं शक्य आहे का हो? शक्य आहे का? समजा योगाच्या संबंधानं तुम्ही आम्ही त्या परमात्म्याची जर गवसणी घालायला गेलो का ते योग बी कळते का बाबा, तुम्हाला कळते का? महाराज म्हणतात शरीर श्वसन प्राण निरोधन मन जय आठ योग उदपीडन कुंडलिनी तरी जन्मलभंग ऊर्ध्व वायुचा श्वेत तोडणी तरी गोपनभंग ब्रह्मरंध्री मिसळे परी मुमुक्षुदंग ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा। कोणाला कळते होय? आम्ही नुसतं पाठ
केला आम्हाला यातलं अक्षर कळत नाही, मग यातल्या गोष्टी जर अक्षर तुम्हाला आम्हाला कळत नाही, या गोष्टी साध्य व्हायच्या कधी, त्याच्यापर्यंत पोहोचायचो कधी? किंवा महाराज नरखेडकर महाराज म्हणायचे नागिनी मुस्ताये नवई वारे बोलते मुनी नरहरी चिंतने हरणिशी मुक्ती स्थान नरहरी चिंतने हर मुक्ती स्थान ओम नमो भगवते वासुदेवाया ओम नमो भगवते वासुदेवाया ओम नमो भगवते वासुदेवाया ओम नमो भगवते वासुदेवाया। हे वासुदेव म्हणणारे आपल्या भागात थोडके मंडळी त्याच्यामध्ये यांची नंबर लागतात, तिकडे चिराटे बाबा वगैरे हे वासुदेव मात्र आपल्याकडे पर्यंत की महाराज ती कुंडलिनी जागी झाली का ना खाली मास सुद्धा ठेवत नाही, काय वर्णन ज्ञानोबरायनं त्या कुंडलिनी जागी झाली का वर्णन केलंय, हे गोष्ट तुम्हाला आम्हाला सिद्ध आहे। पण हे जरी शक्य जरी झालं तरी महाराज हे करण्याकरता चित्ताची एकाग्रता लागते। चित्ताची एकाग्रता करणं सोपं आहे का? महाराज म्हणले संतांना जिथं चित्ताची एकाग्रता करणं जमलं नाही, तुम्हा आम्हाला जमल का? ते म्हणतात धावे धावे गासरी आरी वाया गेलो नाही तरी न दिशे कोणी आवरी आणि तुझ्या या। महाराज म्हणले याला आवरण्याकरता जगामध्ये अजून कोणता बाबा जन्माला आला नाही विटाला कारण की आपली महाराज हाती पाळण्याची दोरी आणि चालली योगाची तयारी। बाबा म्हणायचे बरं का, मी नाही म्हणत बरं का, बाबा म्हणायचे याचे वर्षाचे वर्ष पाळणे हलायला लागले, चालला योगाची तयारी करायला, तुझ्या बापान पाहिलं का? महाराज म्हणले अहो महाराज म्हणे संसारामध्ये राहून चित्ताची एकाग्रता करणं आणि त्या परमात्म्याला महाराज सिद्ध करून घेणं, त्या परमात्म्यापाशी त्या परमात्म्याला पावतं करून घेणं हे शक्य नाही। कारण की महाराज म्हणजे चित्ताची एकाग्रता करण्याकरता हे काय बसून देतय का एका ठिकाणी बसतंय कीर्तनात आणि महाराज 11:30 कीर्तन संपलं का नाही, 9:30 ते 11:30 टाइम होतं आणि महाराजाचं अजून हेच चाललं, ही महाराज म्हणतात याला म्हणतात चित्त। ते एकाग्र माणसाला बसून देत नाही। किती फिरतय आपल्या दिशा 10 कोणकोणत्या? 4 मुख्य आणि 4 उप आणि बाकी वर आणि खाली मात्र बसत नाही न पुरते भ्रमनादायी दिशा सप्तही पाताळे आकाशा 10 दिशा आहे सप्त पाताळ बरं मात्र याला फिरायला पुरत नाही। किती मोठं आहे हो तुमचं मन दादा, किती मोठं आहे मन, किती मोठं आहे मन, कले बाई बी आहे का तो मन, भाई बी कले मोठा का तो आवरत गोरत नाही किंवा ऐकत नाही। मन एक ऐशे वडे पाव जाताना सापडे राहता वया थोकडे किती मोठं आहे सांगता येत नाही, पण मात्र एका ठिकाणी तुम्हा आम्हाला बसू देत नाही। म्हणून लक्षात घ्या त्या परमात्म्याला पावतं करायचं असेल तर चित्ताची एकाग्रता पाहिजे, पण ती तुमच्या आमच्या जीवनामध्ये नसल्यामुळं परमात्म्याला तुमची आमची दया येते म्हणून तो अवताराला येतो, हे पहिलं कारण। विटालाची कारण मीमांसा पाहिली तर जो परमात्मा 3 कारणांमुळे येतो ती 3 कारण त्याला सिद्ध करायची नसतात, तर त्याच्या संबंधानं त्याला अनेकांचा उद्धार करायचा असतो, याच्यामुळे अवताराला येतो। विटाला आल्यानंतर त्याला एकट्या दुकट्याचं ही 3 कारण सिद्ध करायची नसतात, तर अनेकांचा उद्धार करायचा असतो। ज्याप्रमाणे ज्ञानोबराय म्हणतात चकोराचे निमित्ते 3 भुवने संतप्ते। महाराज लक्षात घ्या बर का, लक्षात घ्या तो चंद्र उगवतो कोणाकरता? तुमच्या आमच्या करता उगवतो खरं सांगा? नाही। किंवा लक्षात घ्या पावसाचं उदाहरण घेतलं, पाऊस तुमच्या आमच्या करता पडतो का? नाही म्हणतात। तो पाऊस पडतो हे चातकाच्या निमित्तानं आणि चंद्र उगवतो हे चकोराच्या निमित्तानं। महाराज म्हणतात चकोराचे निमित्ते 3 भुवने संतप्ते। महाराज म्हणले तो परमात्मा महाराज लक्षात घ्या चंद्र उगवत असेल कशाच्या कारणामुळे, तर तो चकोरामुळे उगवतो, आपल्याला शीतलता देण्याकरता नाही। पण चकोरा करता जरी तो बाबा उगवला तरी पण मात्र तुम्हा आम्हाला जशी शीतलता देतो तसा परमात्मा या 3 कारणांमुळे आला तरी तुमचा आमचा सुद्धा उद्धार करतो। विटाला म्हणतात पै कधी पुला विसायाशी तरी ते आणि काही लावू पैसे। आता ऐका बरं का, आता लाईट आली का नाही, आता माचीस आली, लाईट आली, लायटर आला, लायटरचे पण 2 प्रकार आले, कोणते कोणते?
एक गॅसचा आणि एक लायटर कशाचा, सिगारेटचा, ही ओवी बरोबर होती. विठाला अनेक साधनं आली, पण पूर्वी काही लाईट नव्हती. मग एखाद्या माणसाने घरामध्ये दिवा लावला असेल तर त्या दिव्याजवळ आपला दिवा घेऊन जायचा आणि तो काय करायचा, लावायचा, प्रज्वलित करायचा. कुठं आणायचा, घरी आणायचा का लोकांच्या गंजीला पेटून द्यायचं नाही. मग लक्षात घ्या, ज्ञानोबरायनं काय कल्पकता मांडली बरं का. ही ज्ञानोबरायची मला एवढी विशेषता वाटते. ज्ञानोबराय म्हणजे खरोखर महाराज एक सिद्धांता करता एक दिपुला विषयाचे एकाने म्हणले अनेक प्रयत्न करून, बरं का कोणकर महाराज, एकाने अनेक प्रयत्न करून दिवा लावलाय. पण एखादा दुसरा माणूस जर तिथं दिवा लावण्याकरता गेला तर तो दिवा म्हणतो का, अजिबात म्हणले माझ्या याला दिवा लावू नको, म्हणतो का तो दिवा. एक दिपुला विषयाचे तरी ते आणि काही लावू पैसे तरी तो प्रकाशे वंचिलेगा. ज्ञानोबराय म्हणतात तो प्रकाश त्याला वंचित करत नाही का, इथं तू प्रकाश दिवा लावू नको. महाराज म्हणले तो एकट्या करता जरी असला तरी अनेक दीप जसे प्रज्वलित करतो तसा माझा परमात्मा एकट्या करता आला तरी अनेकांचा उद्धार करतो. विठाला महाराज म्हणतात एक मूल अपार वेचोनी केले धवलार. धवलार म्हणजे माहितीये का, धवलार म्हणजे काय, घर. मग त्याला धवलारच नाव काय माहितीये का. पूर्वीच्या काळी महाराज ढवळा शब्दाचा अर्थ काय, पांढरा. काय पूर्वीचे म्हणले कोणता ढवळा शर्ट घातला का, आपल्याकडे नाही म्हणत, पण वरती गेल्यावर ढवळा म्हणजे पांढरा. मग पूर्वीच्या काळी फक्त पांढराच होता, पण आता लय कलर आले. विठाला उभं करतो. मग ज्ञानोबराय म्हणतात ते ज्यानं घर उभं केलं ते घर त्यालाच असतं का आल्या गेल्या पाहुण्याला पण असतं. सेपरेट रूम बनवतो का नाही, काय गेस्ट रूम काय म्हणते त्याला, बेडरूम. बेडरूम नाही हो, पाहुणे आल्यावर त्यांना राहायला असते त्याला काय म्हणते. आता मी काही 9.5 शिकवतो त्यामुळे मला समजत नाही हो. विठाला मग घर बांधल्यानंतर सेपरेट महाराज पाहुण्यांकरता रूम असते. ज्ञानोबराय म्हणतात किती जरी पैसे मिळवून त्याने घर बांधलं पण तरी पण ज्ञानोबराय म्हणतात ते काय ते याच्या एकट्या करता नसतंय. आले गेलेले पाहुणे जसं त्याचा उपभोग घेतात तसा तो परमात्म्याचा अवतार एकट्या दुकट्या करता नसून सगळे त्याचा उपभोग घेतात. एक मुला अपार वेचून केले धवलार. किंवा महाराज म्हणतात तो तयाचे तुषारी किंवा महाराज स्वराशी अन्न भरी. ज्ञानोबरायच्या ओव्यात बरं का, ज्ञानोबराय म्हणतात एकाला तहान लागली मग बाबा त्यानं विहीर बनवली. मग ती विहीर एकट्या करता असते का, येणाऱ्या जाणाऱ्या पाणथस्ता करता सगळ्यांकरता असते, सगळ्यांकरता असते. जसं विहीर एकट्या करता नसून सर्वाला पाण्याची महाराज ताण भागवते तसा परमात्मा माझा एकट्या करता नाही. किंवा ज्ञानोबराय सांगतात एखाद्या महिलेनं जर ज्ञानोबराय म्हणतात जर भरपूर कष्ट करून जर अन्न बनवलं, मग जी जेवण बनवते आता इथलं जाऊ द्या, आता आम्ही इथून आलो नाही का, बरं येताना पाहिलं मस्त भजी काढायला घेतले होते. मग ते भजी फक्त त्या रांधवण्यांकरताच आहेत का तुमच्या आमच्या सर्वांकरता आहे. हा जरी त्यांनी बनवले असले तरी पण त्याचा उपभोग तुम्ही आम्ही सर्व घेणार आहेत. किंवा महाराज म्हणतात ज्ञानोबरायनं एक दुसरी कल्पकता मांडली. तुमच्या आमच्या इथं त्र्यंबकेश्वर जवळ आहे. मग त्र्यंबकेश्वरला कोणती महाराज गंगा आहे बरं, गोदावरी. मग ती गोदावरी कोणी आणली, गौतमानं. बरं ती गौतमाने आणली, ती गौतमा करताच आहे का तुमच्या आमच्या करता सर्वांकरता आहे. ज्ञानोबराय म्हणतात बोलू तर बोलो पहिला एक गौतमीची गंगा ती येरा समजता जगा काय वहळ झाली. ज्ञानोबराय म्हणतात एका गौतमानं जरी गंगा आणली तरी ती गौतमा करता गंगा आणि तुमच्या आमच्या करता काय ओहळ आहे का. जशी गौतमा करता पुण्यदायिनी आहे, जशी फळदायिनी आहे तसं तुमच्या आमच्या करता सुद्धा तेवढीच तिची विशेषता आहे. मग ज्ञानोबराय काय सांगतात एकाने दिवा लावला म्हणून तो एकट्या करता नसतो. ज्ञानोबराय म्हणतात एकाने मला तळ बनवलं म्हणून ते एकट्या करता नसतं, एकाने जेवण बनवलं म्हणून ते एकट्या करता नसते. ज्ञानोबराय म्हणतात एकट्याने घर बनवलं म्हणून एकट्या करता नसते. किंवा एकट्याने जरी गंगा आणली तरी ती एकट्या करता नसते, ती सर्वांकरता उपभोग घेण्याकरता असते. तसा परमात्मा माझा एकट्या करता आला तरी तो एकट्या करता नसून मला तुमच्या आमचा उद्धार ही सुद्धा भूमिका असते. विठाला Oh,
पहिली गोष्ट म्हणजे भगवान परमात्मा अवताराला कशाच्या निमित्तानं येतो तर महाराज आपले जे भक्त आहेत त्यांची चित्ताची एकाग्रता नसते आणि निर्गुण स्वरूपात त्यांना महाराज आपली भक्ती करता येणार नाही म्हणून महाराज पहिली गोष्ट तो सगुण होतो. दुसरं जर कारण पाहिलं तर परमात्मा निर्गुणातून सगुण का होतो तर मात्र त्याचं एकमेव कारण या 3 कारणांचा व्यतिरिक्त अनेकांचा त्याला उद्धार करायचा असतो त्याच्या संबंधानं परमात्मा अवताराला येतो. आणि तिसरी गोष्ट जर पाहिली गेली तर भक्तांचीच आशा असते आता दृष्टी पुढे आयसाची तुराई 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 तुम्ही तुझा पाये पांडुरंगा तुम्ही तुझा पाये पांडुरंगा आता दृष्टी पुढे आयसाची तुराई आता दृष्टी पुढे आयसाची तुराई तुम्ही तुझे पाय पांडुरंगा तुम्ही तुझे पाय पांडुरंगा आता दृष्टी पुढे आयसाची तुराई आता दृष्टी पुढे आयसाची तुराई आवडे रूप वजिरे सगुण पाहता लोचन सुखावले पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे आयसाची तुराई. हे देवा तुझं हे पहिला गोष्ट हे लय मला आवडतं तू काय कर आता दृष्टी पुढे आयशाची ती राही. म्हणून लक्षात घ्या पहिलं कारण निर्गुणातून सगुण होतं कशा करता तुम्ही नाही यांना सांगू दे की एका नुसती जेवायला होय नाही कारण की मनाच्या कानी ऐकावे बोलत माझा राग नका घेऊ बरं का मी लहान आहे पण खरोखर महाराज कीर्तन ही गोष्ट महाराज मनाच्या संबंधाने ऐकण्याची हो. तुम्ही आम्ही लय वर्ष कीर्तन ऐकले पण तुमच्यात बदल का होत नाही फक्त महाराज तुम्ही महाराज काय करा बरोबर बोलतो का चुकीचं बोलतो पण तुम्ही पण आमच्याच माळ्याचे मध्ये महाराज 3 कारणांमुळे आला तरी पण महाराज सर्वांचा उद्धार करायचा असतो म्हणून. आणि मला तिसरं कारण भक्ताची हाक असते का देवा या सगुण रूपामध्ये तू आम्हाला आवडतो म्हणून मात्र तू महाराज या निर्गुण रूपा सगुण रूपामध्ये असावं. आणि चौथं जर कारण पाहिलं का भगवान परमात्मा महाराज निर्गुणातून सगुण का होतो तर मात्र भगवान परमात्म्याला भक्तांनी हाक मारली का त्याच्या संबंधानं त्याला एकत्र राहू वाटतच नाही. किंवा आमचे सद्गुरू बाबा कीर्तनामध्ये कोण सांगायचे बाबा म्हणले अकबर बिरबल एका ठिकाणी असे बसले होते आणि मग बसले असता त्या अकबरानं बिरबलाला प्रश्न केला म्हणलं का हो म्हणले तुमच्या परमात्मा म्हणले काही पण कारण आलं तरी स्वतः लगेच अवताराला येतो आमचं तंत्र मग महाराज त्याच्याकडे एवढे जे आहेत का नाही बाकीचे जसं आपण थोडेसे पैसे आले का लगेच नोकर चाकर ठेवतो एखादं काम असेल तर कोणाला पाठवतो आपण जातो का नोकराला पाठवतो मग देवाला महाराज स्वतःला यायची काय गरज आहे एखाद्या कोणाला नोकर चाकराला इंद्राला चंद्राला ब्रह्माला विष्णूला कोणाला बाकीचे इंद्र चंद्र बाकीचे आहेत त्यांना पाठवायचे ना तोच काय येतो हाच प्रश्न महाराज बिरबल आणि अकबरानं बिरबलाला विचारलं. मग बिरबल म्हणतो आता नाही तुम्हाला नंतर उत्तर देतो. कोण म्हणतो बिरबल. मग महाराज काय केलं यानं बिरबलाने 8 दिवसामध्ये महाराज बिरबल अकबर वगैरे हे महाराज समुद्र सफारीला जायला निघाले. मग नंतर या बिरबलानं काय केलं त्या अकबराचा जसा पोरगा होता तसा एक पुतळा बनवला आणि पुतळा बनवल्यानंतर तो सोबत नेला आणि सोबत नेल्यानंतर महाराज बरोबर मध्यभागी समुद्राच्या ती वडी गेली महाराज ते जहाज गेलं आणि या बिरबलानं काय केलं तो पुतळा घेतला कुठं फेकून दिला बाहेर फेकून दिला. हे पाहिल्याबरोबर अकबराने महाराज कोणत्याही गोष्टीचा विचार न करता लगेच महाराज त्या समुद्रामध्ये उडी टाकली आणि उडी टाकल्यानंतर तो पुतळा काढला. पाहतो तो पुतळा होता का तो खरोखरचा पोरगा होता पुतळा होता. मग पुतळा पाहिल्यानंतर बाकीचे लोक हसायला लागले. अकबराला त्याचा राग आला. का रे म्हणले
पुतळा टाकला मला फसवण्या करताना, आता हसायला लागले. नाही म्हणले आम्ही हसत नाही, तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे. तुम्ही म्हणले का, म्हणले देव तुमचा स्वतःच का येतो, बाकीच्या जे सेवक आहेत त्यांना का पाठवत नाही. जशी तुमची आता स्थिती झाली, आपला पोरगा पाण्यात पडला त्याचा जीव जाणार म्हणून कोणत्याच गोष्टीचा विचार न करता जशी तुम्ही उडी टाकली एवढे शिपाई असताना, तसं माझ्या परमात्म्याला भक्ताच्या विषयी महाराज एक भाव असतो का तो कोणत्याही प्रकारचा विचार न करता हा केसरीशी उडी घालू निया संभोडी, घालू निया संभोडी, घालू निया संभोडी. स्तंभपुरी किंवा उठा उठी करी स्मरणाचा धावा, आणि त्याच्यानं काय होतं, देवाला धीर नाही. महाराज म्हणे देवाला धीरच राहत नाही, त्याला वाटतंय कधी माझ्या त्या परमात्म्याकडे जावं. गरुड म्हणतो तू लय असती तू थांब, मला जाऊ दे म्हणले पुढे. गरुडाला मागं टाकलं आणि परमात्मा माझा गेला. याचं एकमेव कारण आहे भक्ताविषयी असलेले आस्था. पहिलं कारण भगवान परमात्मा निर्गुणातून सगुण होतो म्हणजे चित्ताची एकाग्रता नसते म्हणून. दुसरं कारण महाराज त्या तीन कारणांच्या संबंधानं महाराज तो येतो, पण अनेकांचा उद्धार करायचा हे दुसरं कारण. तिसरं कारण महाराज एकच आहे का मात्र त्या भक्ताची आस असते का त्या सगुण स्वरूपात आम्हाला दर्शन द्यावं. आणि चौथी गोष्ट घेता येईल. बाबा सांगा ना, ते पूर्व कच्छ मच्छ वराळ यांच्यासोबत काय कोणी लीला करते का? ते वाकडे तिकडे कोण पाहून लोक घाबरून जातील, कोणते हा साधक बाधक समान सत्ता जर असेल तरच साधक बाधक व्यवहार होत असतो. मग महाराज हे शक्य आहे का? मला ते कच्चे मच्छ योग बाबा तर असा होता तर ते बापाच्या सामन्यावर आईच मानता आपली, त्याच्यासोबत कोण लीला करायचं बाबा, एवढा डेंजर महात्मा आहे हो. महाराज म्हणजे ते परशुराम बघा, कच्चे मच्छ वरा बघा, ते राम अवतार झाला. आता राजकुळामध्ये अवतार झाले, त्यांच्यासोबत कोण बिचारा राजघराण्यातले मंडळी त्यांच्यासोबत कोण लीला करायचं. मग महाराज म्हणतात आता काही लीला झाल्या नाही. महाराज म्हणजे त्यांना जो विशेष आनंद पाहिजे होता तो आनंद कोणत्याच महाराज अवतारामध्ये झाला नाही. मग लक्षात केलं तर आता या अवतारामध्ये तो पूर्ण अवतार आहे का नाही. मग आता या पूर्ण अवतारामध्ये लीला करायच्या, त्या लीला नसून ते चरित्र आहे. ते चरित्र कोणत्या कोणत्या स्थितीत केलं त्या अभंगाच्या प्रथम चरणात
चरित्र केले नारायणे रांगता गोदने राखिताय त्या परमात्म्यानं दोन महाराज संबंधानं चरित्र केलं हे रांगत असताना चरित्र केलं आणि राखता महाराज गोदन राखताना परमात्म्यानं चरित्र केलं बरं महाराज म्हणतायत ज्या परमात्म्याने रांगत असताना चरित्र केलं पण तो चरित्र करणारा काय सामान्य होता काय तो तुमच्या आमच्या सारखा होता काय चारित्र्यहीन तो चारित्र्यहीन नव्हता तो म्हणजे परब्रह्म निष्काम तो हा गौरी या घरी वाक्या वाळू अंधू कृष्ण नवनीत चोरी मन ते गौलरी हरीची पाहू दे धरा रांगत रांगत येतो हरी हा राज मंदिरा तो भगवान परमात्मा रांगत रांगत मला रांगता गोधने सांगायचं ना मग लक्षात घ्या परमात्म्याने रांगत रांगत यायचं आणि महाराज म्हणतायत आपले वडील महाराज नंदगावचे राजे आहेत पण असे नंद बाबाला सुद्धा महाराज स्वतः मात्र महाराज मग त्या सिंहासनावर बसायचा आणि मात्र त्या वडिलांना मात्र खाली बसवायचा वडील महाराज जेवायला बसले का महाराज सर्व त्या जेवणाचा सर्व काला करून टाकायचा वडिलांनी महाराज रागवावं म्हणले एकुलता एकच आहे ना म्हणले कशाला रागवता या परमात्म्याच्या लीला त्या भगवान परमात्म्याने एवढ्या खोड्या करायच्या रांगत असताना एवढ्या खोड्या करायच्या का मात्र त्या भगवान परमात्म्याच्या खोड्या ऐकून महाराज बाकी गवळणी यायच्या की राधा यायची का ग म्हणले तुझं पोरग म्हणले खोड्या करते तू त्याला समजाव ना म्हणले रांगत असताना अमक करताय तमक करताय तेव्हा ते म्हणायची नाना परी समजावी ते परी नराये श्री हरी दैवात कालवणी तिला वेगी जड परी कड्यावरी घेऊनिया फिरले मी दारोदारी राधे 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 हे श्याम सुंदरा अगं राधे तू म्हणते याला सांभाळ याला आवर पण अगं म्हणले त्याला काय काय करत नाही त्याला खाऊ पिऊ घालते आमक करते तमक करते पण हे शांत राहत नाही अगं त्याच्याबद्दल तुला काय सांगावं अगं म्हणजे तुला काय सांगावं याला घरामध्ये ठेवलं पाण्यामध्ये नुसतं घरामध्ये ठेवलं नुसतं पाणी थोडी सारंग पाणी खेळावया 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 बायरी चांदा आड येती गवळणी चलत तापटोडीने जावीता पडोडीचा तो राजद्वारी राधे 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 महाराज म्हणतात त्या परमात्म्याच्या लीला काय सांगायच्या थोडं जरी त्याला साईडला सोडून गेले तरी पण लगेच महाराज त्या पाळण्यातून उतरणार लगेच त्याच्या खोड्या करणार मग राधा म्हणते आता तू नको आता मी त्याला घेते मग राधेने काय केलं राधा जेव निहारीला तोरे जात मंदिरी ऐका बरं का लय योग चरण म्हणजे लय सिद्धांत आहे महाराज म्हणतात राधा घेऊन हरीला तोरे जात मंदिरी मग त्याला कुठं बसवला या ओरिजिनल पंकज सोनी पासून आलेल्या चाली बर का ते बोलू का आता इकडं लय भागवत कथा व्हायला लागले आमचं तमको होऊ दे सगळं चांगलं आहे पण मी कधी कधी स्टेटसला व्हिडिओ बघतो लग्नासारखे नाचता बरं का तुम्ही लग्नासारखे नाचले तर पैसे देऊन नरकात जायचे लक्षण विटाला सांगी ज्ञानोबाईची उभी माझ्या बापाचं काय दुमत ते रूप नृत्याची पुरवणी ते पुरा डोळे भारणी गीत भाटी व सरणी करणं व पुढे भागवताला सांगायचं पिक्चर बिक्चरचं इथं काय म्हणू नको ते बालकेला सांग की महाराज काय सांगितलं ज्ञानोबाईची उभी आली रूप नृत्याची पुरवणी ते पुरा डोळे भारणी गीत भाटी व सरणी करणं वपू आवर तमोगुणी नाच सांगितलं आता याईवर आळू माळू घे फुलगंधांचा उघडतो भ्रमाचा व्यताळू अवतरे जैसा नाचताना महाराज बरं का एखादी स्त्री दिसते त्याचं वेगळं नाच असतंय त्याने गायलेली वायफळ गाणी इथं पुण्य होणारे का पाप होणारे मग तुम्हाला नका सांगतो मला नका कीर्तन देऊ परत मला काय डोंगर आहे रामचंद्र पण हे जपा नाही तर नरका परमात्म्याला म्हणजे काना चालो मारा घर कामाचे मग तो महाराज म्हणतो भगवान परमात्मा म्हणतो तुम्हाला का नेत तेव्हा ती म्हणते सुंदर तारो नामाचे परमात्मा म्हणतो तुझ्या घरी येईल पण तुझ्या घरी कार आहे मारे अंगण मा तुळशी झाडाचे माझ्या अंगणात तुळशीचं झाड आहे म्हणून तुळशीचं झाड असेल पवित्र तुळशीचं झाड आहे असं नाही तर येतो नाही तर सगळी कुत्रीच भरते विठाला
म्हणते मारो अंगण तुळशी आडते, माझ्या अंगणात तुळशीचं झाड आहे. मग महाराज म्हणतात इथं कोण आहे? आज व्यक्ती म्हणते या रूम मध्ये जायचं का? कोण म्हणतो? परत ती म्हणते आगले मंदिर मा सासरा सुवेलाचे. आगले मंदिर म्हणजे इथं सासरा झोपलाय, विकार रूपी नावाचा सासरा. विकाला रूपी नावाचा सासरा तिथं जर झोपलाय तर म्हणजे तिथं नको. मग आगले मंदिर म्हणजे आगले मंदिर मध्ये कोणीच नाही बाबा. म्हणजे महाराज म्हणले शुद्ध महाराज, शुद्ध सात्विकाचं हृदय. म्हणून महाराज म्हणतात हृदय मंच की प्रौरविला श्रीहरी. महाराज म्हणले लय खोड्या करतो ना, मग राधेने त्याला हृदय मंचकामध्ये बसवला. महाराज लक्षात घ्या, असं परमात्मा खोडीवान आहे, याला बसवण्याकरता फक्त हृदय आहे. विटाला बोलणी यायच्या का गं म्हणले? यो पोरा म्हणले कोणाचाही म्हणले लय खोड्या करतो. काळे सावळे गे बाळकुणाचे बाई, बाळकुणाचे 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 बाई, बाळकुणाचे 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 बाई. काळे सावळे बाळकुणाचे बाई, बाळकुणाची साई. आमच्या बाबाच्या साडीवर एवढी म्हणले खोडी करताय, अमकं करताय, तमकं करताय म्हणले. रांगत असताना मला लीला सांगायच्या. भगवान परमात्मा या प्रकारच्या लीला करायच्या. नवे नवे भगवान परमात्म्याच्या लीला एवढ्या होत्या का महाराज गावामध्ये कोणाकडे गेलं तरी पण मात्र त्यांच्या घरीच काही भांडण लावा, त्यांच्या घरी अमकच करा, तमकच करा. मग त्या गवळणींना मात्र त्याचा त्रास व्हायचा आणि मात्र त्या गवळणी घरी भांडायला यायच्या. कागं म्हणले तुझा एवढा पोर आहे म्हणले, आणि म्हणले आम्हाला त्रास देतो, ते अमकं करतो, तमको करतो. तेव्हा महाराज त्यांच्या सोबत त्यांच्या आई साहेबांनी भांडावं. कागं आली तुम्हीच म्हणले याचा भवरा लपवता, तुम्हीच याच्यावर नाव घेता, किंवा तुम्ही लपून याचे बोटी घे, लागता याचे पाठी घे, तुमची एवढी चरित्र पोटी घे गोकुळच्या नारी. अगं म्हणले तुम्हीच म्हणले याला म्हणले त्रास देता. नवे पण या गेल्या का त्या यायच्या? एक नव्हत्या येत. आल्या 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 पाच गवळणी, आल्या 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 पाच गवळणी, गवळणी आल्या 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 पाच गवळणी, गवळणी आल्या 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 पाच गवळणी, गवळणी आल्या 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 पाच गवळणी, गवळणी आल्या 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 गवळणी रंगाच्या शृंगार करोनी, शृंगार करोनी, पाच रंगाच्या शृंगार करोनी. आईच्या आल्या पाच गवळणी, आल्या 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 पाच गवळणी, आल्या आल्या संस्थेचा माल आहे बरं का यो. मला एवढा माल असताना लोक गाणे म्हणायला लागले. काय करावं आता? विठाला सांगा गे सांगा. मग म्हणायचा काग म्हणजे तुझ्या पोराची खून काय जरा सांग ना. ती म्हणते हाती घेऊन या फुल अंगणी रांगत आले मुल. अगं हातात त्याच्या फुल होत, अंगणी रांगत आले मुलं. अगं मग तू काय करत होती? ती म्हणते होते सारवित मी चूल कैसी फुलं पडी गेले. अगं तू काय करत होते? कैसी फुलं पडी गेली. मग म्हणजे आता चूल सारत होते, काय करावं? मग महाराज म्हणले तो कसा आहे ते तरी सांग, म्हणजे आम्हाला तो दिसला का आम्ही त्याला शोधू. ती म्हणते माथा शोभे पिंपळ पान, मेघवर आहे साजान, त्याला म्हणती श्री भगवान. तो कोण आहे? योगी ध्यान विश्रांती,
योगी ज्याचं ध्यान करतात ते ध्यान करणं त्यांचं कधी संपतंय? यो बाबा आला रे आला का त्यांच्या जीवनाची विश्रांती, योग ध्यान विश्रांती. कुणीतरी सांगा हे सांगा, असं म्हणले परमात्मा कुठं गेलाय? म्हणजे अशा परमात्म्याची महाराज या लीला चालायच्या. आणि लीला चालत असताना यो बाबा काही कोणाच्या हातामध्ये सापडायचं का? पण मात्र यो भगवान परमात्मा इकडं तिकडं जायचा, खोड्या करायचा. म्हणले तुले राजे म्हणते ना, आपल्या तुले म्हणते ना माझा पोरगा गरीब आहे, अमकय तमकय, ती म्हणते याला बाहेर भेटू दे, धरतेच याला. आता योपांच्या हाताला लागतोय. महाराज म्हणतात ब्रह्मादिका न कळे घोड ऐशी आकळ गेली. ब्रह्मादिकाला तो परमात्मा कळत नाही. किंवा महाराज म्हणतात ह्यो कोणाच्या हाताला लागल का? महाराज हाताचे गोकुलच्या नारी विठाला रूप आता यो कैचा येईल हाताचे गोकुलच्या नारी. अहो ब्रह्मादिकाला यो महाराज आकळला गेला नाही तर तुम्हा आम्हाला धरता येईल का? म्हणून लक्षात घ्या, लहानपणी रांगत असताना याच्या लीला जेवढ्या वयला केल्या. दुसरी गोष्ट म्हणजे रांगत असताना लीला केल्या, मग मात्र भगवान परमात्म्यानं गोधन चालताना काही लीला केलेल्या तुम्हा आम्हाला दिसून येतात. आता तो जो गोधन चालण्याचा संबंध आहे तो आपण पुढच्या भागामध्ये ठेवू. मग परमात्मा महाराज फक्त याच प्रकारच्या लीला केल्या नाही, कारण की महाराज त्याला पुढेही बहुत कार्य करायचं होतं म्हणून हे सोडलं. आणि आता महाराज नट असतो का नाही नट, आणि नटधारीच आहे का नाही नटधारी. महाराज एक सोडतो, एक सोडल्यानंतर दुसरा महाराज हे सोडल्यानंतर, कारण की अवताराच्या राशी, अवताराचं एक नाही राशीचा अवतार असणारा महाराज परमात्मा आहे. हा परमात्म्याला पुढचंही कार्य करायचं होतं म्हणून हे बाळपणातल्या लीला गोधनाचा लीला थांबवल्या, आणि पुढेही त्याला कार्य करायच्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात. पुढे त्या भगवान परमात्म्याला काम करायचं होतं. म्हणजे मुळात त्याचं जे कार्य होतं ते आहे तुका म्हणे धर्मसंस्थापने केला नारायणी अवतार. महाराज एवढ्या लवकर लवकर कसं काय देवाने अवतार बदलले? टाइम थोडा होता त्याच्यामुळे पटापटा सोंग सारलं आहे का? महाराज म्हणजे हे सोंग सारले या रूपे आनंदी, हे सोंग सारलं का? आणि पुढेही बहुत करणं होतं काय तुका म्हणे आहे धर्मसंस्थापने, धर्माची संस्थापने करता त्या परमात्माचा अवतार होता. हे मुख्य त्याचं प्रयोजन असतं. कारण की संत आणि देव हे प्रयोजनाशिवाय येत नाही, आणि त्यांचं प्रयोजन झालं तर ते निघून जातात. काही लोक म्हणतात ज्ञानोबराय महाराज एवढे संत अवतीर्ण झाले आणि एवढ्या थोड्या कालावधी करता का थांबले? तर याचं एकमेव कारण आहे, संत महाराज आपलं प्रयोजन झालं का निघून जातात. मग ते तुम्ही असो आम्ही असो बेटाला अवतार त्यांचा महाराज साधूच्या रक्षणा करता अवतार, तुमची आमची भक्ताची मागणी असते याच्या करता अवतार, भक्ता करता अवतार, ही भगवान परमात्म्याच्या अवताराची मी मावून सावे Om
आणि शेवेला पूर्ण झालं. तुम्हाला वाटलं काय 11:30 वाजता असते तर 11:45 होऊन गेलेले. जाऊ दे आता 5 मिनिटांमध्ये जास्त वेळ घेत नाही. आणि आता महाराज पहिले 3 तास होतं, त्याच्यावर 2 तास आला, 1 तास लोकांची कॅपॅसिटी राहिली. हळदीला गेल्यावर 2 तास बसते, तिथं आल्यावर 1 तास महाराज लोकांना त्रास होत नाही. बरं हळदीला जेवढे गुण होते तेवढे गुण होते. बाबा एखादा नाचणारा नसेल ना नुसता पायदळी हलवतो. पेक्षा लोक आता लय भक्ती करायला लागले. पण महाराज भक्ती करा हे सांगण्यापेक्षा ती कशी करा हे सांगायला लागले. विठाला भगवान परमात्म्याचं चरित्र महाराज कशा करता केलं, भगवान परमात्मा अवताराला कशा करता आला याची मीमांसा पाहिली. पण नामदेव राय म्हणतात भगवान परमात्मा कशा करता आला तर भक्तांनी मारलेली हाक देवादी देवा जगत रे जीवा परियशी केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णी गुरुनाम ऐशी देई प्रेम काही कळा कळा तुझ पाशी आमचे जीवन उचित पूर्णी देई आम्हा शरणागता तुझाची आधार तू तव सागर कृपा सिंधू सिंधू काय वाट जोडी तुझ्या नामी पळतील कर्मे दुस्तरती. ज्याप्रमाणे पुण्याईच्या संबंधाने परमात्म्याचा अवतार झाला. अवतार झाल्याबरोबर वृंदावनी आनंदू रे वृंदावनी आनंदू रे विठ्ठल देव आरविंदू रे गोपाळ भगवान परमात्मा प्रकट झाले. राजे भेटायला आले. नवे नवे महाराज अनेक प्रकारचे वाद्य वाजायला लागले. पण वाद्य कोणकोणते होते? तिथं पियानो नव्हता, तिथं कॅशिओ नव्हता, तिथं तबला नव्हता, तिथं पावऱ्या नव्हत्या. मग काय होतं तिथं? कच्ची होती का? काहीच नव्हतं. कच्चीच नाही. पहिले लग्नामध्ये चालला नव्हता. आता बँड पहिला काय काय. पण लक्षात घ्या परमात्मा अवताराला आल्याबरोबर महाराज अनेक प्रकारचे वाद्य वाजायला लागले. पण कोणते? ताल मृदुंग टाळ वाजवायला लागलं, मृदुंग वाजायला लागलं, तान वाजायला लागलं. याच्या व्यतिरिक्त काही वाजलं का? हे सात्विक वाद्य आहे. म्हणून महाराज तिकडे गोळक्याला कीर्तनात तरी आमचं गोळ येऊ नका करू. भगवान परमात्म्याने लीला केल्या. लीला केल्यानंतर आता काय करावं याला मात्र आता इथं ठेवून उपयोग नाही. म्हणजे अनेक प्रकारच्या लीला करतो, गोळ्या करतो. मग आता काळी भोंगडी हाती काठी काळी भोंगडी काठी चालला देलूचे पाटी काळी भोंगडी हाती काठी काळी भोंगडी. आता मध्ये काठी दिली आणि आता याला शाळेत पाठवायचं. शाळेत पाठवल्यानंतर मला रांगता गोधन लागताना सुद्धा त्यांनी लीला केल्या. अनेक प्रकारच्या लीला केल्या. या महाराज गवळणी दही घेऊन जाताना पाहिल्या ताई आणि महाराज यांची टीम जमवायची आणि उभं राहायचं. दगड घ्यायची रामून महाराज अनेक त्यांच्याकडे काही सामग्री असेल त्याच्यामुळे दगड मारायचे आमचं मिळायचं आणि महाराज म्हणतात त्या प्रकारच्या त्या गवळणी असतं व्हायचं. नवे नवे हा परमात्मा दुसरा काय करत होता. त्या गवळणीच्या हाताला दिसल्या पण नुसतं महाराज ते बासरी वाजवत बसायचा आणि महाराज मुले बासरी वाजवत बसवल्यानंतर त्या काम धंदा विसरून जायच्या. कशी जाऊ वृंदावना मुरली वाजवी टोकांना कशी जाऊ वृंदावना कशी जाऊ वृंदावना मुरली वाजवी टोकांना कशी जाऊ वृंदावना
कशी जाऊ वृंदावनात कशी पैलगिरी हरी वाजवी मुरली पैलगिरी हरी वाजवी पैलगिरी तेरे कोणी जगदीश रावणा काय खेळायाचे सुख विठाला कुठपर्यंत पोरगा पैसे आणून देतो साबण आणून देतो साबण आणायचा प्रकार पोरगा साबण आण मग कपडे धुते विटाला जीवनाचे सार्थक करा कारण की तो हमामा आहे विषय विकार घालवण्याचा ऊर्जेचा हमामा आहे ऐका खेळ खेळले मग गांधी वार पोटी भूक काय खेळायचे सुखाचा भूक लागली जसे तुम्हा आम्हाला काय कीर्तनाचे सुख आम्हाला पण आता फिरायला लागल्या तू आदर्शी सोडली नाही आता काय करावं जसे आपल्याला काय कीर्तनाचं सुख तसं महाराज काय खेळायचे सुख सर्व एकत्र झाले बोला कुठे बसले कमला कुठे बसले आणि महाराज सर्वांनी आपापल्या शिदोऱ्या सोडल्या त्या शिदोऱ्या महाराज सोडल्यानंतर कोणाचं काय तर कोणाचं काय कोणाचं काय कोणाचं आंबट कोणाचं चिंबट कोणाचं तुरट तर कोणाचं काय कोणाचं आंबट होतं कोणाचं तुरट होतं कोणाचं काय होतं आणा माझा आहे कसं पा तुकोबाराय म्हणतात चांगली पोटोनी आणावे गोपाळा आमचा दुबळा संसार देवा अरे तुझे तू मोठ्या घरचा आहे तुझ्या घरी चालू श्री बासुंदीचा श्री महाराज बाळाजीचा भेद आहे बासुंदी गुलाबजामुन अजून काय काय असते आता चमचम निघ